श्री स्वामी समर्थ. दरवर्षी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. यंदा 29 ऑक्टोबर 2024ला मंगळवारच्या दिवशी धनत्रयोदशी साजरी होणार आहे. भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू. भरपूर जणांना असं वाटतं धनत्रयोदशीची पूजा फक्त वैद्य म्हणजे डॉक्टर लोक किंवा व्यापारी लोकच करतात, पण असं नाही. आपल्या घरातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं, सर्वजण दीर्घायुष्य व्हावे यासाठी भगवान विष्णू यांची धन्वंतरी रूपातील पूजा तसेच आपली धनसंपत्ती सोबतच यात देखील प्रगती व्हावी यासाठी देवी लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा, त्याचबरोबर हे सगळं करण्यासाठी आपल्याला चांगली बुद्धी लाभावी आणि ज्यांना प्रत्येक पूजेमध्ये प्रथम मान असतो अशा श्री गणेशाची पूजा धनत्रयोदशीला केली जाते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की आपण काय काय खरेदी करावे याबद्दलची माहिती सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. आता आपण धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणकोणत्या वस्तू खरेदी कराव्यात याबद्दलची माहिती पाहूया. खरं तर या वस्तू अतिशय कमी किमतीत मिळणाऱ्या आहेत. अगदी सामान्यातला सामान्य माणूस खरेदी करू शकतो. त्याचबरोबर याचा आपण पैशातून मूलभाव करण्यापेक्षा याचे महत्त्व काय आहे किंवा त्या सोन्याहूनही मूल्यवान कशा आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024ला सकाळी 10:32 धनत्रयोदशी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 ऑक्टोबर 2024ला बुधवारच्या दिवशी 1:16 धनत्रयोदशीची तिथे समाप्त होणार आहे. शुभ मुहूर्ताची वेळ मी तुम्हाला सांगते की त्या वेळेमध्ये तुम्ही जर वस्तू खरेदी केल्या तर नक्कीच चांगलं राहील. पण धनत्रयोदशीचा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. त्यामुळे भले शुभ मुहूर्ताची वेळ जरी पाळणे शक्य झालं नाही तरी पण तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या वस्तू खरेदी करून तुमच्या घरी आणू शकता. तर 29 ऑक्टोबरला सकाळी 10:56 ते दुपारी 1:40 लाभ आणि अमृत योग आहे. त्याचबरोबर दुपारी 3:13 पासून सायंकाळी 4:39 शुभ मुहूर्त आहे. त्याचबरोबर रात्री 7:39 ते रात्री 9:13 लाभ योग. त्यानंतर पुन्हा रात्री 10:48 ते उत्तर रात्री म्हणजे पहाटे किंवा मध्यरात्रीनंतर आपण म्हणू शकतो ही वेळ 1:56 शुभ आणि अमृत योग असल्यामुळे तुम्ही या काळामध्ये तुमच्या वह्या असतील किंवा या वस्तू आणायच्या असतील तर नक्की आणू शकता. यातली सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे विड्याची पानं, ज्यांना आपण खाऊची पानं किंवा नागवेलीची पानं या नावाने ओळखतो. बघा, धनत्रयोदशीची पूजा असो किंवा लक्ष्मीपूजन असो, त्या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना करतो आणि मंगल कलश म्हटलं की त्यामध्ये आपल्याला विड्याची पानं किंवा आंब्याची पानं चैतन्याचे प्रतीक म्हणून लावावी लागतात. आता जेव्हा आपण ही विड्याची पानं खरेदी करू या दोन्ही दिवसांसाठी तर त्यामध्ये तुम्हाला 2 विड्याची पानं जास्तीची घ्यायची आहेत. तर ती कशासाठी? जेव्हा तुम्ही धनत्रयोदशीची संध्याकाळची पूजा मांडाल तर त्या पूजा मांडणीमध्ये तुम्हाला देवाच्या शेजारी ही 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. देठ देवाकडे आणि पानाचा अग्रभाग आपल्याकडे येईल अशा पद्धतीनं ही पानं मांडायची आणि त्यातल्या एका पानावर हळद टाकायची, दुसऱ्या पानावर कुंकू टाकायचं. संपूर्ण पानाचा जो काही आकार आहे तो हळदीने झाकला गेला पाहिजे अशा पद्धतीने त्या पानावर हळद टाकायची आणि दुसऱ्या पानावर कुंकूसुद्धा याच पद्धतीनं टाकायचं. जणू काही तुम्हाला पाहताना असं वाटलं पाहिजे की तुम्ही एक करंडा हळदीचा ठेवलेला आहे आणि दुसरा करंडा कुंकवाचा ठेवलेला आहे.
फक्त त्या करंड्याला तुम्ही विड्याच्या पानाचा आकार दिलेला आहे. त्यानंतर हळदीच्या पानावर तुम्हाला शुभ हे नाव लिहायचं आहे आणि कुंकवाच्या पानावर तुम्हाला लाभ हे नाव लिहायचं आहे. आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे नाव आपल्याला या दोन्ही विड्याच्या पानावर लिहायचं आहे. आता बघा, ही जी वस्तू आहे ती सौभाग्य प्राप्तीची वस्तू म्हणून आपण पाहू शकतो. पूजेमध्ये आपण शुभ लाभ जेव्हा त्या हळदी कुंकवावर लिहू तर त्याचे सुद्धा फूल वाहून पूजा करायची, धूपदीपांनी ओवाळायचं आणि दुसऱ्या दिवशी ते हळद आणि कुंकू तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. भले तुमच्या आसपास कुठे पाण्याचं ठिकाण नसेल तर तुम्ही एका तांब्यात पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये त्या विड्याच्या पानावर असलेले हळद आणि कुंकू दोन्हीही ओतायचं आहे आणि ते हळद कुंकू मिश्रित पाणी तुम्हाला एखाद्या झाडाला घालायचं आहे किंवा कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी ओतून द्यायचं आहे. म्हणजे जसं आपण विड्याच्या पानावर लिहितो ना शुभ आणि लाभ, त्याच पद्धतीचा शुभ लाभ तुम्हाला या धनत्रयोदशीच्या पूजेचा मिळेल. तुम्ही हा उपाय नक्की करा आणि त्यासाठी अगदी कमी किमतीत मिळणारी 2 विड्याची पानं जास्तीचे आणायला अजिबात विसरू नका. विड्याची पानं आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची मानली जातात. धनत्रयोदशीच्या पूजेचा उद्देशसुद्धा आपला तोच आहे. त्यामुळे या एका गोष्टीतून आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होतात. यानंतरची दुसरी वस्तू किंवा दुसरा पदार्थ ज्याला आपण म्हणू शकतो की ते आहे धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा आपली लक्ष्मीपूजनाची पूजा असेल, त्यामध्ये लाह्या आणि बत्तासे यांना खूप जास्त महत्त्व आहे. माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लाह्या आणि बत्तासे. त्याचबरोबर कुबेर देवता असतील, आपले भगवान विष्णू असतील किंवा धन्वंतरी देव असतील, यांनासुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे लाह्या बत्तासे असे आपण नक्की खरेदी करावे आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट होते. लाह्या कोणत्या आणायच्या तर साळीच्या लाह्या, ज्याला आपण तांदळाच्या लाह्या असेही म्हणतो. खास करून दिवाळीला त्या मिळतात. तर बत्तासे जे आहे ते तुम्ही पांढरे किंवा रंगीतसुद्धा आणू शकता आणि मिक्स असले तरीही चालतील. लाह्यासुद्धा तुम्ही तांदळाच्या म्हणजे साळीच्या खरेदी करायच्या आहेत. लक्ष्मी प्राप्तीची एक महत्त्वाची गोष्ट किंवा पदार्थ ज्याला आपण म्हणू शकतो. यानंतर तिसरी महत्त्वाची वस्तू किंवा पदार्थ ते म्हणजे धने. धने म्हणजे कोणते की जे लावल्यावर कोथिंबीर तयार होते असे धने. अख्खे धने आपल्याला खरेदी करायचे आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये आत्तासुद्धा धने उपलब्ध असतील, पण धनत्रयोदशीचा दिवस आपल्याला सोडायचा नाही आहे, म्हणून आपल्याला त्या दिवशी अख्खे धने खरेदी करायचे आहेत. आणि जेव्हा आपण धनत्रयोदशीची पूजा मांडतो तेव्हा तुम्ही देवाच्या समोर छोट्या छोट्या मातीच्या सुगड्यांमध्ये किंवा छोट्या छोट्या धान्याच्या वगैरे राशी करून त्यामध्ये सुद्धा धने ठेवले तरी चालते. आणि या दिवशी धने आणि गूळ यांचा नैवेद्य देवाला अर्पण केला जातो. यानंतर आपण प्रसादाच्या स्वरूपातसुद्धा तो खायचा असतो. धने आणि गूळ आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं असल्यामुळे आपण या दिवशी अख्ख्या धन्याची खरेदी नक्की करावी. धने आणि धन यांनासुद्धा एकसारखं मानलं जातं. या अर्थाने सुद्धा धने धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं चांगलं आहे. तुम्ही नक्की खरेदी करा, पण खूप जास्तही खरेदी करण्याची गरज नाही. अगदी 10-20 रुपयांचे सुट्टे धने तुम्ही खरेदी करून आणले तरी पण चालेल. आणि बघा, या पूजेत जेव्हा आपण धने ठेवतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते धने तुम्ही मातीमध्ये एका कुंडीत वगैरे लावू शकता. शेतकरी असाल तर तुमच्या शेतामध्ये वावरामध्ये तुम्ही ते लावू शकता. आणि त्याची जेव्हा कोथिंबीर तयार होते तर त्या कोथिंबीरीचा वापर तुम्ही जेव्हा अन्नपदार्थामध्ये करता तर तो पदार्थ फक्त घरातल्या माणसांनीच खायचा आहे. असं म्हणतात, आपलं धन आपण इतरांना वाटू नये. त्यामुळे या धनाचा वापर नंतर काय करायचा हा प्रश्नसुद्धा तुमचा येईल. तर ते धने एकतर तुम्ही धने आणि गूळ या स्वरूपात खाऊ शकता प्रसाद रूप, किंवा मग कुंडीत वगैरे लावले तर त्याची कोथिंबीर एखाद्याच्या पदार्थामध्ये वापरली तर तो पदार्थ फक्त घरातल्या मंडळींनीच खायला द्यावा. यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे मातीच्या पंत्या. बघा, दिवाळीला आपण मातीच्या पंत्या अवश्य खरेदी करायला हव्या.
जरी आपल्याकडे मागच्या वर्षीच्या सांभाळून ठेवलेल्या मातीच्या पंत्या चांगल्या स्थितीमध्ये असतील तरी पण दर दिवाळीला पण एक निमित्त म्हणून आपण मातीच्या 5 का होईना पण त्या अवश्य खरेदी कराव्या. माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे माता लक्ष्मीची स्वतःची जी काही मूर्ती असते बघा दिवाळीतली ती सुद्धा मातीपासून बनवलेली असते. मातीच्या पंत्या असतात. त्याचबरोबर आपण जे काही सुगडे घेतो छोटी छोटी ज्यामध्ये आपण लाह्या बत्तासे आणि अजून इतर पदार्थ किंवा धान्य भरून पूजेमध्ये ठेवतो तर ती सुगडेसुद्धा मातीचीच असतात. त्यामुळे 5 का होईना मातीच्या पंत्या तुम्ही अवश्य खरेदी कराव्या. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याकडे अत्यंत गडबड असते. धनत्रयोदशीच्या दिवसाला आपल्याला पुरेपूर लाभ करून घ्यायचा असतो. त्यामुळे मग धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही मातीच्या 5 का होईना पंत्या अजिबात खरेदी करायला विसरू नका. यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू किंवा पुढचं महत्त्वाचा पदार्थ आपण ज्याला म्हणू शकतो तर ते आहे मीठ. तुम्ही एकतर जाड मीठ किंवा बारीक मिठाचं पॅकेट या दिवशी खरेदी करू शकता. नंतर आपण याचा वापर स्वयंपाकामध्ये सुद्धा करू. पण जेव्हा तुम्ही ते खरेदी कराल त्याच्यानंतर पहिल्यांदा त्याचा वापर किंवा त्यातल्या काही मिठाचा वापर तुम्ही पूजेमध्ये ठेवण्यासाठी करायचा आहे. जेव्हा आपण लक्ष्मीपूजनाची पूजा मांडतो किंवा धनत्रयोदशीची पूजा मांडतो तर मग त्याच्यात तुम्ही एखाद्या भांड्यात म्हणजेच एकतर मातीच्या भांड्यातच तुम्हाला ते मीठ ठेवावे लागेल. त्याची तुम्ही पूजा करा आणि त्यानंतर ते तुम्ही स्वयंपाकासाठी सुद्धा वापरू शकता. किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ नये यासाठी फरशी पुसण्याच्या पाण्यात ते मीठ टाकू शकता. किंवा मग घरामध्ये सुद्धा काचेच्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यात मीठ भरून ठेवू शकता. तर यासाठी सुद्धा तुम्हाला हे मीठ वापरता येईल. जेव्हा आपल्या घरामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी केलं जातं तर घराचा जो काही मालक असतो त्याची प्रगती व्हायला मदत होते. आपण घराचा मालक कोणाला म्हणतो? आपल्या घरचा जो कारभारी आहे किंवा आपल्या घरातले संपूर्ण कारभार ती व्यक्ती पाहते, ज्यांना आपण आपल्या घरातलं मुख्य माणूससुद्धा म्हणतो. आपलं घर जे सांभाळतात किंवा संपूर्ण घराचा खर्च असेल किंवा कोणतीही जबाबदारी असेल, निर्णय असेल, त्यामध्ये त्यांना पहिला मान असतो. तर त्याची प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं. कारण तो व्यक्ती कुणासाठी राबत असतो? संपूर्ण कुटुंबासाठीच राबत असतो. त्यामुळे मीठ खरेदी करणे खूप आवश्यक आहे. आपल्याला इथे या धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये मिठाचं जे काही भांडं आहे ते अवश्य ठेवायचं आहे. त्यामुळे भगवान धन्वंतरीकडून आपल्याला उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळेल. माता लक्ष्मीची कृपासुद्धा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहील. कारण मीठ हा समुद्री पदार्थ आहे आणि समुद्रमंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत. माता लक्ष्मीचे जे काही निवासस्थान आहे किंवा तिची उत्पत्तीसुद्धा समुद्रातूनच झालेली आहे असं मानलं जातं. यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू ही सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. ही वस्तू म्हणजे झाडू. आपण दिवाळीला जे लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खऱ्या लक्ष्मीचा मान आहे तो झाडूला आणि त्यानंतर मातीच्या लक्ष्मीच्या मूर्तीला. आता झाडू जो आहे तो आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजून त्यानंतरच वापरायला काढायचा आहे, हे मात्र लक्षात घ्या. आपण धनत्रयोदशीला देवी लक्ष्मीची सुद्धा कुबेर देवता, धन्वंतरी देवता, गणपती बाप्पा यांच्याबरोबर पूजा करतो. आणि या दिवशी आपल्या घरी लक्ष्मी येत असेल तर याहून आपल्याला मौल्यवान काय असू शकतं? त्यामुळे झाडूची खरेदी ही धनत्रयोदशीच्या दिवशी अवश्य झाली पाहिजे. तर या वस्तू आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या तर आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी ही नक्की नांदेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.